गणपती बाप्पा मोरया. आज सकाळीच गणपतीच्या मोदकांची ऑर्डर होती, ती पूर्ण केली. घरातील बाप्पालाही छान असा मोदकाचा नैवेद्य दाखवला, पूजा आटोपली आणि आता आम्ही सगळे निघणार होतो गणपती पाहायला. कारण खूप साऱ्या रिलेटिव्हची 1.5 दिवसाची गणपती आहे. तर आता बोरिवलीवरून बहीण आणि ते पण येणार होते. तर आता सगळ्यात पहिलं आम्ही निघालो आहे ऐरोलीत, कारण तिथून बहिणीला पिकअप करायचं होतं. आत्याची मुलगी ऐरोली स्टेशनलाच राहत होती. मग सगळ्यात पहिलं तिच्याच गणपतीचं दर्शन करून निघायचं ठरलं ऐरोलीपासून. तर आज किती गणपतींचं दर्शन होतंय ते आपण पाहणार आहोत. कारण 1.5 दिवसाचे बरेच जवळच्या नातेवाईकांचे गणपती आहे आणि त्या सगळ्या गणपतीच्या दर्शनासाठी आम्ही निघालोय. तर आता सगळ्यात पहिलं आपण कुठं निघणार आहे? पलावा. तर आता आम्ही पलावा सिटीला चाललोय. मग तिकडून डोंबिवली, कलवा, ठाणे असे आमचे खूप लांब लांबचे ठिकाणं आहे. तर पाहूया आता किती गणपती होतात ते. घरातून निघालो आणि आत्याच्या मुलीकडे आलो. सुंदर अशी फुलांनी तिने रांगोळी काढली होती आणि खूपच सुंदर असं घर तिने डेकोरेट केलेलं होतं. तर नुकतीच आरती झाली होती आणि ती सगळ्यांना प्रसाद वाटप करत होती. तर छान असे मुकडीचे मोदक तिने केले होते आणि तेच ती सगळ्यांना वाटत होती. तर ह्या आत्याच्या मुलीचे मिस्टर म्हणजे आमचे भाऊ आणि आम्ही सगळे मग सगळ्यांनी मिळून छान गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. खूपच सुंदर अशी रेखीव मूर्ती होती आणि गणपतीची धोती अशी लाल रंगाची होती आणि गणपती बाप्पा खूप उठून दिसत होते. खरंच बाप्पाला पाहून खूप प्रसन्न झाले आणि आमच्या संस्कारांनी अजून एक अशी मंदिरात ठेवण्यासाठी मूर्ती बनवून आणली होती. तर बाप्पाला प्रसाद ठेवला आणि सगळ्यांनी मिळून दर्शन घेतले. त्याच्यानंतर थोडेसे सगळ्यांनी एकत्र फोटोही काढले आणि असं छान पद्धतीने पहिल्या गणपती बाप्पाचं आमचं दर्शन झालं. संस्कारचं मात्र अजूनही गणपती सजवायचं काम चालूच होतं. यानंतर आता आम्ही निघालो पलावा सिटीला आणि डोंबिवलीला. असे 2 गणपती घ्यायचे होते. तर डिस्कशन चालू होतं नेमकं आधी कुठं जायचं. शेवटी आमचं ठरलं की आधी आपण डोंबिवलीला जाऊया आणि नंतर पलाव्याला जाऊया. तर आता आमचा असा प्रवास सुरू होता आणि छोट्या क्रिशूची सगळे एकत्र आल्यामुळे फुल मस्ती चालू झाली होती. आम्ही पोचले डोंबिवलीला रेजन्सी अनंतम सिटीमध्ये. खूप सुंदर अशी ही सिटी होती आणि खूपच छान तिथलं लोकेशन होतं. तेही मी थोडंसं शूटिंगमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. आता आम्ही तिच्या गेटवर येऊन पोचलो आणि खूप छान तिथं एंट्री केल्या अशी लाईटिंग केलेली होती. त्यांच्याही सोसायटीचा गणपती बसवलेला होता. तर आता आम्ही आलेलो आहे आमच्या मेवणीच्या घरी आणि सुंदर असं तिच्या घराच्या बाहेरच डेकोरेशन आहे. बाप्पा क्रमांक 2 दुसरी आत्याची मुलगी. तर तिच्या दरवाज्यातच असं खूप छान तिचा बोर्ड आणि खूप सजवलेलं होतं तिने. खरंच अप्रतिम तिने डेकोरेशन केलेलं होतं आणि जशी एंट्री केली एंट्रीच्या बाजूलाच गणपती बाप्पा बसवलेले होते. तर पहिलं आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि तिला अचानक आम्ही सरप्राईज दिलं होतं. त्यामुळे ती एवढी खुश होती आणि सगळ्यांचा आमचा गोंगाट सुरू झाला. तर या बाप्पाच्या निमित्ताने खरं तर नातेवाईक आम्ही एकमेकाला भेटत असतो. म्हणून आमची 1.5 दिवसाच्या पहिल्या दिवसाची ही भेट सगळ्या नातेवाईकांसाठी तो दिवस आम्ही ठेवलेला असतो आणि आम्ही सगळीकडे जातो. ती तर खूपच खुश झाली होती. मध्ये छान असं झुला टांगलेला होता आणि मुलं मस्त तिथं झुलाई खेळत होते. नंतर क्रिशूची मस्ती चालूच होती.
सगळ्या लहान मुलांचे देवदर्शन झाले, एकत्र येऊन सगळ्यांनी छान छान फोटोही घेतले. मग तिने छान आम्हाला नाश्ता आणला आणि सगळ्यांनी मिळून नाश्ता केला. तिने एवढा सुंदर फराळ बनवला होता की ती जेवणाचा आग्रह करून सुद्धा आम्हाला जेवण्याची जराही इच्छा झाली नाही. आमचं नाश्त्यामध्येच पोट भरलं, कारण पुढंही आम्हाला भरपूर गणपती करायचे होते. आणि मस्त आम्ही एकत्र सगळ्यांनी गप्पा मारल्या, छान हसून खेळून आमचा नाश्ताही झाला. मुलांना चकली एवढी आवडली की त्यांनी 2-3 वेळा अगदी मागून खाल्ली आणि खुश होते एकदम सगळ्यांनी असा छान नाश्त्यावरती ताव मारला होता. आणि खूप दिवसांनी असं एकत्र आलं की त्याची मजा खरंच खूप वेगळी असते. आणि आम्ही तर तिला सरप्राईजच दिलं होतं, तिला माहीत पण नव्हतं की आम्ही तिच्याकडे गणपतीला जाणार आहोत. पण आज आम्ही ठरवलं होतं की सगळ्या नातेवाईकांच्या भेटीला जायचं. तिच्या खिडकीच्या बाहेर एवढा सुंदर व्ह्यू होता की मला राहवलं नाही आणि मी त्याचंही इथं थोडंसं शूटिंग घेतलं. फारच छान वाटत होतं. त्यानंतर असे आम्ही छान छान फोटो क्लिक केले आणि जाताना तिने मग आम्हाला हळदी कुंकू लावलं. आणि आता आम्ही इकडून पलावा सिटीला निघणार होतो. मग ती आमच्यासोबत खाली आली आणि आता आम्ही सगळेजणं निघालो पलाव्याला. तर तिच्या इथं खरंच खूप छान वातावरण होतं, अगदी निसर्गरम्य. 23 माळ्याचं मला वाटतं तिचं हे टॉवर होतं. तर छान गप्पा मारल्या. थोडेसे आमच्या ऋतूचे फोटो चालू होते, एकतर तिला कोणाचेच फोटो आवडत नव्हते. पण मग आता शेवटी मावशीने फोटो काढण्याचा ताबा घेतला होता आणि त्यांचं शूटिंग असं छान चालू होतं. मुलंही खेळत होते, मज्जा घेत होते. आणि फायनली हशी मजाक करून आणि असं एकत्र येण्याचा आनंद घेऊन आम्ही निघालो आहे आता पलावा सिटीला. तर पाहूया आपण आता पुढचा गणपती. छोट्याचा थोडा फोटो घेतला, कारण तो इतक्या वेळ मला फोटोज देत नव्हता. आणि क्रिशूचं तर निघायची बिलकुलच तयारी नव्हती, कारण तो एवढा रमला होता तिथं की त्याला फक्त खेळायचं होतं. शेवटी त्याला घेतलं आणि आता आम्ही निघालो पलावा सिटीला. तर आता आमचा सुरू झाला पलावा सिटीचा प्रवास आणि आम्ही पोहोचलो आहे ॲक्च्युली पलाव्याला. क्रिशूही हट्टाने काकाच्या मांडीवर बसला. त्याला वाटत होतं की गाडी मी चालवतोय, आता त्याला कोण सांगणार की तू अजून खूप छोटा आहे म्हणून. आणि आता आम्ही फायनली मामाच्या घरी पोहोचलो आहे. तर गेल्या गेल्या समोरच मामाचा मुलगा उभा होता, त्याने आमचे स्वागत केले. आणि मग आम्ही गेल्या गेल्या असं छान गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. खूपच छान डेकोरेशन केलेलं होतं आणि प्रत्येक मूर्ती इतकी सुंदर होती की अगदी मन भारावून जात होते. तर हा आमचा गणपती बाप्पा तिसरा. इकडे होती सगळी जेवणाची तयारी चालू. ऑलरेडी माझी दुसरी मावशी इथे आलेली होती आणि इकडे भजनी मंडळी आलेली होती, त्यामुळे सगळीच गडबड चालू होती. तर मावशी आणि काकाचे तसेच आजी गावावरून आली होती, सगळ्यांचे जेवण चालू होते. ही माझी बहीण. तर खूप दिवसांनी असं आम्ही एकत्र आलो होतो आणि आज खरंच या बाप्पाच्या निमित्ताने आम्ही सगळे भेटलो होतो. घरात इतरही पाहुणे मंडळी आलेली होती, सगळे आपापल्या गडबडीत होते. मग मी मामींशी आणि माझ्या बहिणींशी बोलण्यासाठी किचनमध्ये गेले, त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारल्या आणि छान त्यांचा स्वयंपाक चालू होता, कारण खूप पाहुणे आलेले होते आणि दुपारी जेवणाची वेळ होती, त्यामुळे सगळी गडबड होती. सगळ्यांचं हसी मजाक चालू होतं आणि एकीकडे आता भजनी मंडळही सज्ज होऊन बसलं होतं. तर हे शिवशक्ती भजनी मंडळ आहे आणि दरवर्षी आमच्या मामाच्या इथे हे भजन करायला येतात. हे डोंबिवली ईस्टमधून कोळेगाव इथून आलेले आहे आणि खूप छान भजन करतात.
आता आम्ही सगळ्यांनी मिळून गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि आता भजन सुरू होणार होतं. तर आमचे दर्शन झाले, काहींचे जेवणं चालू होते आणि आता एकीकडं भजनाला सुरुवात होणार होती. इकडे लहानग्यांची मस्ती चालू होती सगळ्यांची, कारण ते असे एकत्र आल्यावर त्यांनाही खूप आनंद होतो आणि त्यांची अशी मस्त मैफिल बसली होती आणि किती छान खेळतायत पाहू शकता तुम्ही. आमच्या प्रिशाचे इथे छान छान फोटो लावलेले होते. खरं तर खूप टाईम झाला होता, दुपारचे 4 वाजून गेले होते आणि सगळीकडे थोडा थोडा नाश्ता केला होता, पण जेवण अजून कोणी केलेलं नव्हतं. मग आता इथं थोडंसं सगळ्यांनी जेवण करून घेतलं, कारण याच्यानंतर आम्हाला मावशीकडेही जायचं होतं. मावशीने आम्हाला जेवण करायला बोलवलं होतं, तर मग इथं आम्ही थोडंसं जेवण केलं. आणि ही माझी आजीला खरं तर आजीच्या बहिणीची आठवण झाली, तर त्यामुळे ती थोडीशी भावूक झाली आणि आजीच्या आठवणीने ती रडायला लागली. आम्ही तिला सगळे समजावत होतो. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं अलभूमि पवित्र हे देवादो सुपात्र कुंभली श्री महादेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु शांति ब्रह्म महाराज गोपाल कृष्ण भगवान शंभुनाथ महाराज की गणपति बाप्पा हर हर महादेव छत्रपति शिवाजी महाराज की संभाजी महाराज की संतर की
तर आता आम्ही भजनाच्या कार्यक्रमाचा थोडा आस्वाद घेतला. सगळ्यांनी थोडेसे भजन ऐकले आणि आता आम्ही सगळे निघणार होतो मावशीकडे, कारण आता आम्हाला पुढचे बाकीचे गणपती करायचे होते. आणि मग कोमलने आम्हाला सगळ्यांना हळदी कुंकू लावलं आणि आता आम्ही परत एकदा निरोप घेऊन
सगळेजण निघालो आहे कलव्याला. तर नेरूळची मावशी माझ्यासोबत होती. सॉरी, वाशीला राहते ती, पण मला सवय झाली कारण आधी ती नेरूळच्या घरी राहत होती. तर मावशीनं आम्ही सगळे आता कलव्याला निघणार होतो. आणि हे माझे मामा, ज्या मामाच्या घरी आम्ही आत्ता गणपतीला आलो होतो. तर आता असे सगळेजण निरोप घेऊन शेवटी फायनली आम्ही लिफ्टमध्ये बसलो आहे आणि आता आम्ही निघालो आहे कळव्याला. आणि आता आम्ही फायनली पोचले कळव्याला, संगवी व्हॅलीमध्ये, पारसिक नगर. तर इकडेच आमची मावशी राहते आणि आता आपण पाहणार आहोत मावशीचा बाप्पा.
सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांची भरभराट होऊ दे, देवा सर्वांची भरभराट होऊ दे, देवा सर्वांची भरभराट होऊ दे, देवा सर्वांची मुलं टॉपला जाऊ दे, देवा सर्वांची मुलं टॉपला जाऊ दे, देवा सर्वांची मुलं टॉपला जाऊ दे, देवा सर्वांना उत्तम आरोग्य लाभू दे, देवा सर्वांना उत्तम आरोग्य लाभू दे, देवा सर्वांना उत्तम आरोग्य लाभू दे. प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची विश्वशांतीची, प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची विश्वशांतीची, प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची विश्वशांतीची. सद्गुरु मना मनात विश्व प्रार्थना करा करा, सद्गुरु मना मनात विश्व प्रार्थना करा करा, सद्गुरु मना मनात विश्व प्रार्थना करा करा. कृतज्ञता मनात भरभराट जीवनात, कृतज्ञता मनात भरभराट जीवनात, कृतज्ञता मनात भरभराट जीवनात. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय सद्गुरु, जय सद्या. मावशीकडे गेलो आणि दरवाज्यात जाताच छानसा असा आवाज कानावर पडला आणि ते चाललं होतं भजन. तर त्याचा आम्ही सगळ्यांनी आनंद घेतला. मग भजनी मंडळी आता सगळे जाणार होते म्हणून मावशीने सगळ्यांना चहा पाणी वगैरे दिलं, सगळ्यांना प्रसाद वाटला आणि सर्व महिलांना हळदी कुंकू वगैरे लावलं. त्यामुळे मावशीचं थोडीशी धावपळ चालू होती आणि आमचे आता गणपती बाप्पाचे दर्शन व्हायचे होते, पण भरपूर गर्दी होती, घर पूर्ण भरलेलं होतं आणि सगळी गडबड चालू होती. मावशीचं सगळ्या महिलांना आता ती हळदी कुंकू लावत होती. माझी मावशी आहे, ते छोटे बाळे आमच्या गणपती बाप्पाकडे आलेलं होतं आणि सगळेजण त्याचे लाड करत होते. काका सगळ्यांना प्रसाद वाटत होते. सगळ्यांची गडबड चालू होती. खरं तो आता ते खरे नाही आनंद व्यक्त करत होता आणि मनमुराद या गणपती बाप्पाच्या कार्यक्रमाचा आनंद घेत होता. तर मग सगळ्यांनी मिळून असे छान छान फोटोही काढले. मग ते जायला निघाले आणि परत एकदा त्यांनी विश्व प्रार्थना घेतली. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय. सेवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा कर, देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा कर, देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखा. काका खूप बिझी आहेत आणि पहिल्यांदाच माझ्या मध्ये येणार आहेत. तर
हा याच्यावर बसलाय. अरे चालू 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 दे. क्रिशूची वाघ्यासोबत अशी मस्त मस्ती चालली होती आणि अजिबात त्याला तो घाबरत नव्हता. आणि क्रिशू वाघ्याला खरंच खूपच त्रास देत होता. खूप खेळत होता त्याच्याशी आणि वाघ्या त्याला काहीही करत नव्हता. उलट आपलं शांत बसून त्याचं सगळं सहन करत होता. कारण त्याला सवय आहे. कारण भावाची मुलंही लहानच आहेत आणि हा नेहमी लहानपणापासून त्या मुलांसोबत खेळलेला आहे. त्यामुळे आमच्या वाघ्याला त्याची सवय झालेली आहे. म्हणून तो कधीच लहान मुलांना चावत नाही. इकडे एकीकडे आमचा नाश्ता चालू होता आणि मावशीने मस्त फराळ केला होता आणि सगळेजण मावशीच्या हातचा फराळ आवडीने खात होते आणि मस्त आमच्या गप्पाही चालू होत्या. खरं तर सोमूला खूप भीती वाटत होती आधी, पण छोट्या क्रिशूला त्याच्यासोबत खेळताना पाहून त्याने धाडस केलं आणि तोही त्याच्यासोबत खेळला. अशा प्रकारे मावशीच्या गणपतीचा निरोप घेतला आणि आम्ही निघालो ठाण्याला पुतण्याकडे. खरं तर आता भरपूर टाईम झाला होता आणि आम्ही खूप थकलो होतो, कारण सकाळपासून आम्ही गणपती केले होते आणि आमचा सारखा प्रवासही चालू होता. मग आम्हाला खरं तर घेवर घ्यायचा होता, म्हणून आम्ही एका दुकानात गेलो जे एकदम प्रसिद्ध आहे, प्रशांत कॉर्नर म्हणून. तिथे असे खूप छान छान खरं तर मोदकाचं कलेक्शन होतं. मग मी ते शूट केलं आणि फारच सुंदर असे अप्रतिम कलरफुल मोदक तिथे होते. खरं तर हा आमचा घरचा गणपती, पण यायला खूप लेट झाले होते, कारण तो सगळ्यात लास्ट येतो आम्ही. कारण सुरुवात होते पलाव्याकडून आणि एंड होतो तो ठाण्याला. तर हे आमचं दरवर्षीचं ठरलेलं आहे. जसं रूटप्रमाणे आम्हाला गणपती आणि ठिकाण लागतात त्याप्रमाणे आम्ही दर्शन घेतो. हा
माझ्या पुतण्याच्या घरी असतो. तर खूप छान डेकोरेशन केलेली होती आणि तिथे आम्ही सगळ्यांनी असे दर्शन घेतले. आणि आता बहिणीला त्यांना बोरवलीला जायचं होतं आणि आम्हाला ऐरोलीला. अजून आमचा खूप पुढचा प्रवास चालू होता. तर दर्शन घेतले, थोड्या वेळ बसलो आम्ही आणि मग तिथूनही आम्ही घरी यायला निघायचं होतं आम्हाला. तर थोड्याशा छान आमच्या गप्पा गोष्टी झाल्या आणि प्रसाद घेतला सगळ्यांनी आणि बाप्पाचं थोडेसे फोटो घेतले, थोडेसे व्हिडिओ काढले आणि खूप छान असं डेकोरेशन झालेलं होतं. पाहुणे आलेले होते, चालू होती. तर माझी सूनबाई आणि माझा मुलगा आहे इथे आणि हा आमचा बाप्पा. तर अशा पद्धतीने आम्ही सर्व नातेवाईकांकडे गेलो आणि 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. तर कसे वाटले तुम्हाला हे सगळे गणपती बाप्पा? नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करून बाजूला हाईप करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा आपण भेटूया. धन्यवाद.